Thank you.
वाले त्यांचं नाव माहिती आहे
Thank you.
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजने जवळले जग सुखविना दुसरे काळाचा कोणाही नलगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी हरिभजने जवळले जग सुखविना दुसरे काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो हरिभजने हे जवळले जग सुख विलाला दुःखी काळाचा संसाराच्या नवे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजने हे जवळले जग सुख विलाला दुःखी काळाचा सेवेकर्ता निवडलेला बंधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असणारा हा अभंग की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही परमार्थात यशस्वी होण्याकरता जीवनात यशस्वी होण्याकरता कोणतं साधन केलं आणि ते साधन कसं केलं याचा सांगोपांग विचार करणारा अभंग ऋषीवरी आदिस्ती महाराजाच्या या पावन भूमीत पुण्य शरीरा प्रवारा मातेच्या पावन तटाकावर आपल्या परम पावन क्षेत्र मनोहरपूर या गावात गेल्या 51 वर्षापासून ब्रह्मलीन सुभाषपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तीपरायण वैराग्यस्थ परामूर्ती गुरुवर्य माधवराव फुले परम आदरणीय प्रमोशनचे गुरुवर्य पांडुरंग महाराज फुले यांच्या आशीर्वादाने तथा आदरणीय हरिभक्तीपरायण शिवराम महाराज भांगरे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव 51व्या वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे आणि या वर्षातील याची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था याचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून तथा माझे परमार्थ स्नेही ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी विश्वमाऊली विश्वसंत श्री ज्ञानोबाराय यांच्या चरित्राचे श्रवण करत आहात असे माझे हृदयाविंद गुरुबंधू आदरणीय आमचे प्रमोद महाराज भांगरे यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तर ज्ञानोबाराय कोकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व श्रोते मंडळी यांच्याचे विनम्र भाव व्यक्त करतो सर्व गुणीजन तालकरी महाराज मंडळी यांच्याचे विनम्र भाव व्यक्त करतो माझ्यावर प्रेम करणारे माझे परमार्थ कथित परमार्थ स्नेही आदरणीय आमचे चंद्रकांत दादा यांची उपस्थिती आहे त्यांच्याविषयी संभाव व्यक्त करतो माझ्यासोबत आलेले आदरणीय परायण कृष्णाजी महाराज बाबर यांच्याविषयी संभाव व्यक्त करतो आणि अभंग चिंतनाचा प्रवास चालू करतो आज आपण चिंतनाचा अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी जीवनात यशस्वी होण्याकरता कोणतं साधन केलं तो वाढता पुण्य धर्म आम्ही केला आणि ते साधन कसं केलं तर संसाराच्या नावावर शून्य घालून केलं त्याच्यातून आम्हाला काय मिळालं विषम असणारं जग आता सोहळं झालं सगळं जग आम्ही तोडून काढलं कशाने हरिभजनाने अजून काय फळ मिळालं चुकविला लागल कळीकाळाचा लाभे आणि चुकवला अशी फल साधन आणि त्याचा हेतू त्याचं निमित्त या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करणारा आता ऐका तुकाराम महाराजांसारखे साधू हे यशस्वी जीवन जगलेले साधू 2 प्रकारचे जीवन जगणारी माणसे या जगात आहेत काही लोक संपन्न जीवन जगतात व सफल जीवन जगत आणि एक साधू सारखं जीवन आहे त्यांचं जीवन संपन्न असो अथवा नसो त्यांचं जीवन सफल आहे
माणसाने जीवन संपन्न बनण्याकरता प्रयत्न करावे, त्या जीवन सफल बनण्याकरता तो उत्तरे जीवन काय झालं पाहिजे, सफल व्हायला पाहिजे. संपन्न जीवन ना त्याच्या कल्याणाचं असतं ना त्याच्यापासून जगाला उपयोग होतो, काहीच नाही. संपन्नता पहा काय, रावणाचं जीवन कमी संपन्न होतं. महाराज रावणाकडे किती संपन्नता होती ऐका, त्याला बायका 80,000 होत्या, लोकांना एक भेटत, कितीतरी मीटिंग मध्ये आमचं झालं नाही तरी लोक आम्हाला बायोडाटे टाकतात, बघा कुठं काय असतं 10-15 बायोडाटे मध्ये मोबाईल एक भेटत. रावणाला किती होत्या, 80 सहस्त्रतया सुंदर कामिनी आणि माझे मुखराणी मंगळवरी. वर्णन केलं आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा भोले म्हणत होते, वा 80,000 होत्या आणि देखण्या होत्या, डांबरीड मिळून कापड नव्हते बुवा. बुवाचा शब्द आहे, डांबरीड मिळून कापड म्हणायचे. माझी मुखराणी मंगळवरी अशा सुंदर स्त्रिया बायका. बरं त्याची संपन्नता मोजायची झाली तर कृष्णापेक्षा 5 होती. मोजा तुम्ही, बघून देतो तुम्हाला. विमा केली घेतो त्याचे नाव पंढर तिला मोकाशी 4 भुजा द्यायची. म्हणजे भगवान विष्णूला हात किती आहेत, 4. रावणाला 10 तोंड म्हणलं, एका तोंडाचे 2 हात धरा, किती झाल्या 20. म्हणजे भगवान विष्णूपेक्षा हात किती पटीने जास्त, 5 पटीने है ना. त्याला 20 हात आणि यांना 4 हात, 4 पंचे 20. त्याला बायका किती, 16,108, त्याला 80,000. बायका सुद्धा किती पट, 16 पंचे 10. बायका सुद्धा किती पट, त्याला 5 पट. हो ऐकलं का, दोघांची नगरी सोन्याचीच. कोणाची, कृष्णाची द्वारका, कृष्णा द्वारका कशाची, सोन्याची. रावणाची लंका कशाची, सोन्याची. चला पण बायका 5 पट. हो पुन्हा हात 5 पट, म्हणजे सामर्थ्य 5 पट. एवढं संपन्न जीवन रावणाचं. म्हणजे रावणाची संपत्ती किती होती याचं मोजमाप करणारा तुकोबाराचे काम म्हणून. आणि तुकोबाराने त्याचं मोजमाप कशाचं केले, फक्त घरांचं केले. लंके माझी घरे किती ती ऐका आणि सांगत असे संख्या जैशी तैशी, असं बोलून सांगत नाही, जशी आहे तशी सांगतो म्हटले. कारण का, तुकोबाराने अंगद अवतारामध्ये जाऊन लंकेचा सर्वे केलेला. पूर्व अवतारात कोण होते, अंगद होते. अंगद अवतारात त्यांनी काय केलंय, सर्वे सांगत असे संख्या जैसी तैशी. किती घर आहेत, कोटी घरे जिथे 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे. म्हणजे चिरेबंदी वाडे किती होती, 5 लाख. हो 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष जेथे वीटबंदी. आणि विटानं बांधलेले घर किती होते, 7 लाख. 5 लाख आणि 7 लाख किती झाले, 12 लाख आहे ना. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष जेथे वीटबंदी. कोटी घरे जेथे काश्याची. 1 कोटी घरे तिथं काश्याची होती, तिथं काळाला भेटल. सध्या आपल्याला जे काळाला कसं भेटत झालं, हे मूळ कसं भेटत नाही. मग आता आर्टिफिशियल कासं, म्हणजे तांबा आणि शिसं मिसळून जे बनतं ते कासं, ते कासं. पण 1 कोटी घर कशाची होती, काशाची होती. कोटी घरे जेथे काशाची आणि कोटी घरे जेथे तांब्याची, तांब्याची होती. किती झाले घर, 2 कोटी 12 लाख. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. आणि प्युअर सोन्याची घरं किती होती, तर 7 कोटी घरं होती. म्हणजे 9 कोटी 12 लाख घराचा मालक राहतो. 9 कोटी 12 लाख सगळी संपत्ती नाही मोजायची आपल्याला. 7 कोटी सोन्याची, कोटी तांब्याची, कोटी काशाची, झाले 9 कोटी. 7 8 9 आणि ते 5 7 सगळं तरी चालवायला आपल्याला वेळ नाही. नुसती सोन्याची गरज नव्हती, शुद्ध कांचनाची 7 कोटी, प्युअर सोन्याची, 22 कॅरेट आणि 23 कॅरेट नाही, प्युअर. आणि सोनं कोणतं,
सोन्याच्या जाती आहेत. तर रावणाकडे जे सोनं होतं ते जाबूनच सोनं होतं. सोनं प्रवाळ सोनं, जाबूनच सोनं, अशा सोन्याच्या जाती असतात. म्हणजे जे लालसर सोनं दिसतं त्याला प्रवाळ सोनं म्हणतात. जांभळ्या रंगाचं जे सोनं दिसतं त्याला जाबूनच सोनं म्हणतात. सोन्याचे खूप प्रकार आहेत. आपल्याला एकच माहिती, दुबईचं सोनं पांढरट असतं, आहे का नाही? पांढरट सोनं असतं दुबईचं. त्या सोन्याच्या भिन्न भिन्न काय आहेत जाती. तर रावणाकडे दुर्मिळ असणारं जाबूनच सोनं, हो, म्हणजे प्युअर सोन्याची 7 कोटी घरं. मग 7 कोटी घरं सोन्याची, मग एका घराला 4 तरी भिंती झाल्या. किती? 4. मग किती? 7 कोटी घराच्या भिंती किती झाल्या? 28 कोटी. म्हणजे 28 कोटी सोन्याच्या भिंती रावणाकडे. मग एका भिंतीला 200 तरी विटा झाला. लावा 28 कोटी गुणिले 200. नका करू आधी म्हणजे 10 गेले तुमचे कितीच गेले म्हणजे 7 कोटी गुणिले 4 गुणिले 200. 200 विटा असतील. एक विटी तर 5 किलोचे असेल. किती किलो सोनं? एका किलो मध्ये तोळे किती बसतात? 5 तोळ्याचा 1 छाटा, 25 तोळ्याचा 100 तोळे. मग त्याला तोळ्यात काढा आणि त्या तोळ्याला 1 लाखानं पुन्हा. म्हणजे एवढी संपत्ती रावणाची नुसत्या घरात दिली दिसते. आपण गुंतवली घरात. मग त्याचं बँक बॅलन्स किती, त्याच्या घरात दागिने किती, याचं काय नाही, मोजमाप नाही. एवढा श्रीमंत रावण, एवढा संपन्न रावण. रावण संपन्न आहे, रावण सफल नाही. रावण संपन्न, रावण काय नाही, सफल नाही. पण आमच्या तुकोबार आहे जीवन संपन्न नाही. काय संपन्न काय? तुकोबाराला विचारलं, महाराज घर बांधलं का? हो म्हणले. लोक बांधतात तसं आम्ही बांधतो. आपशाही साचार केले सायासानी घर. हो, घराला लाकूड कोणतं वापरलं? आता किसरसे काय घराला लाकूड कोणतं वापरलं जातं? 1 नंबर साग. साग नाही मिळालं तर लिंबाचं. लिंबाचं नाही मिळालं तर बाबळीचं. बाबळीचं नाही मिळालं तर आंब्याचं. आंब्याचं नाही मिळालं तर मग एरंडाचं. पण महाराज म्हणतात आमच्या घराच्या लाकडाची आणि एरंडाच्या लाकडाची जर स्पर्धा केली तर एरंडाशी हा तुझा भार साहती. त्याला इकडे काहीच नाही, इको बेस काहीच नाही. आवाज फार भरून बघतो. वरचे करणे पण करा. जे झोपले त्यांना कशाला त्रास द्यायचा? आता कॉमी नवला करू की तू ओळखलं म्हणून. आता ठीक वाटेल बाबा, ते आनंदच आहे. थोडा कडक करा, थोडासा गेम मारा, थोडासा. म्हणजे तुकोबाराचं घर संपन्न नाही, पण तुकोबाराचे जीवन सफल आहे. तुकोबारा संसारातही सफल आहे, पण परमार्थातही सफल आहे. संपन्न मी म्हणतो नाही, सफल आहे. कशावरून? संसाराचं फळ काय? तुकोबारा म्हणतात तो का म्हणे
काय संसाराचं फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे संसार करून जीवन विरक्त झालं पाहिजे त्याला काय म्हणतात संसाराचं फळ आणि तुकाराम महाराजाला विरक्ती मिळाली की नाही अरे तुकाराम महाराजाचं विरक्त कोण म्हणजे तुकोबराय सारखं विरक्त म्हणजे आजही तुकोबरायचा अभिनय करणारे विरक्त झाले महाराज वर्णन आहे जेव्हा प्रभातनं संत तुकाराम पिक्चर काढला आणि तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी केली विष्णुपंत पागनीस जो महाराजाचे परमभक्त होते दर कार्तिक वद्य एकादशीला म्हणजे वारी असते ना आपली त्या वारीमध्ये एकादशीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विष्णुपंत पागनीस यांचं भजन असायचं ते दरवर्षी प्रत्येक वारीला कुठं भजन करायचे आपल्या संस्थेत आणि जेव्हा विष्णुपंत पागनीस यांना तुकाराम महाराजांची भूमिका मिळाली आणि जेव्हा त्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकार केली आणि जेव्हा पूर्ण तो पिक्चर फार यशस्वी झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा झाली कोणत्या पिक्चरची संत तुकाराम या पिक्चरची आणि जेव्हा त्या पिक्चरचे जे प्रोड्युसर होते ज्यांनी निर्माण केलं निर्माते ते त्यांचं मानधन घेऊन गेले कोणाचं विष्णुपंत पागनीसांचं ती भूमिका केली हे घ्या त्यांनी घेतलं नाही ते म्हणजे त्यांच्या शब्दावर पैसे घ्यायला मी कीर्तन कार्य का असं ते म्हणते हो म्हणजे त्यांची भूमिका जरी बजावली तरी सुद्धा विरक्ती मुक्ती किती विरक्त असते कोण तुकोबार आहे म्हणजे त्यांना संसाराचं फळ मिळालं आणि परमार्थाचं फळ काय तुका म्हणे मुक्ती परमेली होय आता दिवस चारी गेली मेली म्हणजे संसार करून विरक्ती मिळाली पाहिजे आणि परमार्थ करून मुक्ती मिळाली पाहिजे तर आमची अडचण काय माहिती का आम्ही संसार करून आम्हाला विरक्ती भेटना आम्हाला वैताग भेटायला संसार करून आम्ही विरक्त नाही झालो संसार करून आम्ही वैताग घेऊ पटवून देऊ ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करावं तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी या 4-5 ब्रह्मचार्याचा नंबर तरी लिहून द्या आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते बाळा तुझं नाव काय साई तुझं झालं का बाळा यांचे झालेत का नाही काय केलं सांगतो तुला हे एवढे लग्नाला वैतागले हात वर करायची वासना साई तुझी वेळ गेली तुझी वेळ गेली नाही माझ्या गाडीत जागा ही जागा संसार करून आम्हाला विरक्ती भेटत आणि परमार्थ करून आम्हाला मुक्ती भेटत बरं परमार्थ आम्हाला काही भेटत नाही खूप भेटत ऐका बरं औषध असतात त्याचे 2 परिणाम असतात सकारात्मक परिणामाला इफेक्ट म्हणतात आणि नकारात्मक परिणामाला काय म्हणतात साइड इफेक्ट म्हणतात म्हणजे पेन किलर गोळी हे डोलो निसिफ पॅरासिटामॉल कॉम्प्युकॉम याच्या पेन किलर गोळ्या ही गोळी खाल्ल्यानंतर दुखायचं राहतं आता काय आहे इफेक्ट आहे पण त्याला हाडं ठिसूळ होतात हा साइड इफेक्ट अँटीबायोटिक गोळ्या एमोक्सिल वगैरे ह्या गोळ्याने आमची जखम लवकर नीट होती एखादं इन्फेक्शन लवकर जंतू संसर्ग लवकर कमी होतो अँटीबायोटिक गोळ्या खाल्ल्यानं हो हो हा इफेक्ट आहे पण त्याला लिव्हर किडन्या खराब होतात हा काय सिट्रिजिन नावाची गोळी तुम्हाला ॲलर्जीनं खाज होते ॲलर्जीची सर्दी होते ॲलर्जीनं घशामध्ये खव करू द्या ती एक गोळीच काम करून टाकली सर्दीच काम कशानं सिट्रिजिन गोळी पण ती गोळी खाली हा त्याचा काय झाला इफेक्ट पण ती गोळी खाल्ली दिवसभर अशी होऊन गेली मग संध्याकाळी ती गोळी खावा लागली
हातीचा काय आहे? साईड इफेक्ट आहे ना. म्हणजे पेन किलर खाल्ल्यावर दुखायचं राहता इफेक्ट, हाड ठिसूळ होतात हा साईड इफेक्ट. अँटीबायोटिक गोळीने रोग राहतो हा इफेक्ट. पण किडनी लिव्हर डॅमेज होत ह्या साईड इफेक्ट. सिट्रिझन गोळीने सर्दी राहते हा इफेक्ट. आणि गुंगी येते हा साईड इफेक्ट. तसं परमार्थ करून मुक्ती भेटणं हा इफेक्ट आणि संपत्ती भेटणं हा साईड इफेक्ट. आम्हाला किती पैसा भेटायला उगाच वगैरे फिरत नाही देवाशी. आम्हाला किती पैसा आहे, गाडी आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे. आमच्या जीवनात परमार्थाचा साईड इफेक्ट नाही का? पण तुकाराम महाराजांनी जे केलं तेच करतो आम्ही, काय वेगळं करतो? तुकाराम महाराजांनी काय केलं? कोणी काही तरी आखा पाठ केला पण तुमच्या आशीर्वादाने किती आठवतो देवाला. कपट काही नेनो भरवायाचे लोक मी कपटी नाही हो. काय लोक लय कपटी येतात ते कपटी घेण्याकरता आणि त्याला असं फुलवतात की त्याचं पाणी उकळतात. असे कपटी पण मला तर मी कपटी नाही दादा, खरंच कपटी नाही. कपट काही नेनो फुलवायाचे लोकाला बोलवण्याकरता मी कपट करत नाही. मग मला तुम्ही करता काय? तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम गोष्टी कीर्तन करतो. आज दावणीने जडीबुटी आणि चमत्कार उठावती एवढी काढी घ्यायची
आमुष्याला सकाळी उठायचं, प्रवरीच्या काठावर जायचं, हा एवढा मंत्र करायचा आणि एवढी छेडीपुटी जर तिथं भारून तुम्ही आणली आणि कमराला बांधली किंवा तुमच्या जर्सीच्या मिठीला ठोकली तुझा कमीच असले धंदे मी करीत नाही. धावून येणे जडीबुटी आणि चमत्कार उठावटी मग करता काय तुमचे करीत अजून नेने वाद झटापटा दावी पंडित करंटा हे गटपटाच्या वादात पडत नाही. मग करतो काय तुमचे करीतो कीर्तन नवे मठपती नाही चाहुराची वृत्ती. मग करता काय तुमचे करीतो कीर्तन नाही वेताळ प्रसन्न काही सांगू खाना पुन. काय लोक भूत प्रसन्न करून घेतात. बाबा काय करावं घरात भांडणच भांडण थांब थोडस. घरापत्र आहेत, घरादार आहेत, अशा काही खाना पण करतो तुमचे कधी. अरे कोणी काहीतरी केली आचरण पण माझं या कीर्तने विना नाही. मध्यम जरा तपाजी साधने जपतपानुष्ठान व्यर्थ
एक गावी आम्ही विठोबाचे नाव आणि त्यांनी कीर्तन केली. आम्ही काय करतो मला की आम्ही काय करतोय कीर्तन करतोय. मग त्यांना जे फळ मिळालं ते आम्हाला का मिळत नाही? त्यांना काय काय मिळालं पुढे ते विचार करायचाच आहे आपल्याला. पण त्यांना जे समाधान मिळालं ते आम्हाला का मिळत नाही? त्याचे कारण आहे त्यांनी तेच साधन केले, आम्ही तेच करतोय, पण आमची पद्धत चुकायला नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. नवीन लग्न झालेलं जोडपं पंढरपूरला गेलं. बरं ते शिकलेलं सुशिक्षित जोडपं आणि त्याच्यामध्ये जी नवरी होती ती डबल MA झाली. एका यमाला ऐकायची किती शिकलेली डबल MA झाली. सध्याचं शिक्षण असेल शिक्षण आणि व्यवहार अंतर पडत चालले. अजून पहा तुम्ही शिकलेले तर काय पडायचं व्यवहारात काय पडायला अंतर पडायचं. एक वर्ग BSc होऊन आलं BSc ऍग्री होऊन आलं. आजोबा आता त्या जुन्या पद्धतीने नाही करायची शेती, आता आधुनिक टेक्नॉलॉजीने शेती करायची. म्हणजे कशी रे बाळा? अनेक त्या पद्धतीने शेती केल्यावर काय होतं म्हणजे अधिक होतो आम्ही हे समजतो. आमच्या पद्धतीने जर केलं तर एका झाडाला 300 टमाटे लागतात. तुमच्या पद्धतीने किती लागतात? पण आमच्या पद्धतीने एकही लागत नाही. आज तो फरक आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा. कसं काय लागत नाही? कारण ते रोजचे ती मिरचीचे कशाचे मिरचीचे असे का? बरोबर ठीक आहे. शिक्षण आणि व्यवहारातलं काही एक सावकाश सुनाला घेऊन अकोल्याला गेली भाजी म्हणजे काय बाई काय वाटते कशी दिली? 50 रुपये किलो दे म्हणे. 4 किलो वारकऱ्याची कोण देते? बाई बटाटे कसे दिले ग? अरे बाई 40 रुपये किलो दे 5 किलो. बाई कांदे कसे दिले ग? 25 रुपये किलो दे 5 किलो घे ग. माळी मोठी हुशार तिने बाई सुनबाई दिसते. हो म्हणजे नवीन आहे वाटतं. म्हणजे आता आखाड्यात लग्न झालं. माझं कोणी लक्षात फक्त जुन्या लोकांना नवीन लोकांना येणार नाही. मला जुन्या काळात आखाड्यात लग्न झालं तर नवरा बायको एकमेकाचं तोंड बघत खरे का? बरोबर आहे काय का नाही? लग्न झालं पहिला आखाडा आला की बायको कुठं पाठवायची? महिनाभर मायला पाठवायची. महिनाभर काय करायचं नाही? तोंड पाहायचं नाही. त्याच्यानंतर काळ बदलल्यानंतर लोक काय करायला 3 दिवस काय करायला लागले? म्हणजे तुमच्या पुढे महिनाभर तुमची बायको आखाड्यात कुठं असेल बाबा? झालंय का? दादा तुमची बायको किती दिवस होती मायराला? आखाड्यात 8 दिवस होती. आता लग्नच आखाड्यात येतात. काय सांगायचं? आखाड्यात लग्न ती माहिती बाई भरपूर शिकलेली दिसते. मग म्हणली डबल MA असं म्हणले का ग? माझी सुने ओळखणं साहजिक आहे. नवीन लग्न झालं ओळखणं साहजिक आहे. पण माझी सून भरपूर शिकली तू कसं काय ओळखलं? काय नाही म्हणली खाली टमाट्यांवर बटाटे घेतले की समजायचं शिकलेली. एवढं सोपं आहे. खाली काय घेतले तिनं? टमाटे. वर काय टाकले? बटाटे. समजायचं हिच्या डोक्यात आपलं असं नवीन लग्न झालेलं. गेली पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यावर का ब्राह्मणाच्या घरी राहिले. पांडुरंगाची महापूजा केली आणि महाराज नैवेद्याला काय असतं? पुरणपोळी. आणि ती सोहळी आजी होती तिनं पुरणपोळी केली. त्याला फार आवडली. सगळ्या दृष्टांत माहिती धावता येतो. आणि मग घरी आल्यावर तो बायकोला लागलं पुरणपोळी कर म्हणजे त्या आजीने किती तशी तिनं सगळं पाहिलं होतं. पुरण केलं, कणिक केली, कणिक मळली, पुरण शिजवलं, मस्त बाजरी शिजवली, उपसली.
पाऊस जरा जास्त झाला का वापसा नाही म्हणून विचार आणि मग तिनं कणिकही केली पुरणही केलं आणि एकच विसरली पुरणाची वाटी करून कणिकात भरायची कणिकीची वाटी करून पुरणात भरायची दिवसभर आवडली पण तिला जमलं नाही साधन होतं का नाही पुरणपोळीचं साधन कणिक आहे का नाही बोला की पुरण आहे का नाही आहे पण चुकलं कुठं पुरणात कणिक घालायची कणिकीत पुरण घालायचं ही थिअरी चुकली आपल्याकडे कीर्तनी साधन आहे की नाही बोला की आपण करतो का नाही अडचण काय जशी ती कणिकीत पुरण भरायचे का पूर्णात कणिक भरायची थिअरी चुकली तशी आपली कीर्तनाची थिअरी चुकली काय चुकते त्यांनाच विचारू महाराज तुम्ही कीर्तन केलं अहो कीर्तन सोडून काही केलंच नाही आम्ही पण ते कीर्तन करत असताना तुम्ही ते कीर्तन कसं केलं म्हणून तुम्हाला एक फळ मिळालं मग तुकोबाराय म्हणले आम्ही कीर्तन केलं बाकी काही केलं नाही आणि आम्हाला एक फळ मिळालं ना त्याचं कारण हे कीर्तन आम्ही कसं केलं संसाराच्या नावे घालो पण कीर्तन हे साधन आम्ही कसं केलं त्याचा निकष सांगताना मला म्हणतात संसाराच्या नावे कारुण्या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला आणि वाढता पुण्य धर्म केला आता कीर्तन केलं तर पुण्य वाढणारा धर्म एकच आहे आणि ते म्हणजे नाम कीर्तन आहे देवाचं चिंतन आहे बाकी सगळे धर्म जे कर्म आहे कर्म माणसाचं क्षीण पुण्य क्षीण करतं कर्मानं निर्माण झालेलं पुण्य हे संपणारं पुण्य हो क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशांती तो का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती म्हणजे क्षीण होणारं पुण्य ज्ञानातून निर्माण होणार ज्ञानातून पुण्य निर्माण होत नाही उलट ज्ञान पुण्याच्या पलीकडे पाप पुण्य तिथं नेत काय ज्ञान तेही नाही वाढतं पुण्य कशात आहे हे हरिभजनात फक्त कीर्तनात आहे ऐका व्याजदर असतात बँकेचे व्याजदर वेगळे सावकाराचे व्याजदर वेगळे बँकेचा व्याजदर
वाढता पुण्य धर्म फक्त नामचिंतन बाकी मग सावकाराचा व्याज दर कसा असतो दरमहा दर शेकडा आणि बँकेचा दर सात दर शेकडा पण आमची व्याज दर लई कशी आहे परमार्थ आमच्या मीराबाईचा व्याज दर दर सात दर शेकडा नाही दरमहा दर शेकडा नाही दर दिवस दर शेकडा 25% दर दिवस दर शेकडा किती टक्के 25% व्याज दर आहे 25% किती वाढतं पुण्य म्हणजे एक नाम घेतलं तर एका दिवसाला पुण्य किती वाढतं शेकड्याला 25 सवय म्हणजे 4 दिवसात दाम होतं प्रमाण आहे का मध्यमा बरोबर स्केल चेंज वाटते स्केल चेंज पायो जी मैंने राम रतन राम राम नावाचं रत्न हे धन मला प्राप्त झालं या धनाची विशेषता काय आहे या धनाची विशेषता आहे का धरते ना कोटे सोने धरते ना कोटे बापो सोने त्या धनाची विशेषता बढत दीन सवाय म्हणजे मीराबाईचा वाढता पुण्य धर्म काय व्याज दर आहे दिवसाला 25% तुकोबराचा अजून कडक व्याज दर सात दर शेकडा नाही दर महा दर शेकडा नाही दर दिवस दर शेकडा नाही तुकोबराचा व्याज दर आहे दर क्षण दर शेकडा 100% दर क्षण दर शेकडा किती टक्के 100% परत मध्यमता सुखया संत समागमे म्हणजे प्रत्येक क्षणाला दुप्पट मीराबाईच्या दिवसाला 25% तुकोबाईचा क्षणाला 100% ज्ञानोबाईचा अजून कडक वाढता पुण्य धर्म ज्ञानोबाईचा व्याज दर अजून कडक आहे ज्ञानोबाईला विचारलं ज्ञानोबा आहे
तुमचा व्याजदर काय आहे? वाढता पुण्य धर्म कसा म्हणजे आमचा पुण्याची गणना किती पुण्याची गणना कोण असेल असा वाढता पुण्य धर्म केला महाराज तुम्ही आम्ही केला कसा केला तेवढा सांगा साधा केला संसाराच्या नावावर शून्य घातला आणि मग केला आता संसाराच्या नावावर शून्य घातला म्हणजे काय केला जवळजवळ 5 ते 7 पद्धतीने आपल्याला याच्यावर सोडवता येईल पण 5 ते 7 पद्धतीने सोडवायला आपल्याला वेळ नाही फक्त 2 प्रकार करतो ना 8 तास घेतो किती प्रकारानं 2 आधी संसार शब्दाचे अर्थ पहा मग शून्य शब्दाचे अर्थ पहा आणि मग 2 याची जोडी लावा प्रकरण लवकर संपून जातं संसार शब्दाचे अर्थ काय पहिला अर्थ बायका पोराचा संसार त्याला काय म्हणतात संसार आमचे गुले बाबा सांगायचे वा आपला संसारच किती मुक्त होण्याकरता आणि द्यायला पाहिजे वा लोक संसार करतात संसार तरी काय म्हणायचे 1 गुंठा जागा 2 खोल्या 2 शेवडी लेकर आणि 1 डांबरी मेंढा अजून जुने कीर्तनकार संसार सांगायचे 2-3 ते जुन्या काळात तांब्याची पितळाची भांडी असायची काय तांब्या पितळाची भांडी असायची आणि ते तांब्या पितळाच्या भांड्यात आंबट पदार्थ टाकला खराब होतो त्याला आतून कलई करायची कलई मग ते कलई वाले फिरायचे मनोरपूरला इतर उरलं की सुगावला इतर आपल्या तांब्याची का जाऊ द्यायची आले पाहिजे अकोल्याला लाजूरला असे ते काय व्हायचे फिरत राहायचे मग या कलईवाला एका गावात आला बिचाऱ्याने आपला संसार मांडला आणि मग बायको नवऱ्याला मुलं अहो चला ना कुठं कलईवाला आला म्हणजे घरात असताना कशाला तो काय म्हणाला घरात असताना त्याच्याकडे कशाला जायचं ती म्हणजे अहो आपल्याला भांड्याला कलई करायची डोक्याला नाही डोक्याची कलई वाला भांडे घेऊन मग कसं अगं तुझे भांडे आले का अगं तुझे भांडे बघ आलाय कलईवाला एखाद्या गावातलं बरं तो काय करायचा पुढच्या गावाला जायचं पण ते येताना घोड म्हणा गाडो म्हणा खच्चर म्हणा घेऊन यायचं एक कलईवाला आला आणि त्याचं ते घोडच मिळलं मग त्याला दुसरीकडे जावं लागलं जायचं होतं
आणि मग काय आपली गाडी बिघडली की आपण कोणाची तरी मागतो का नाही कृष्ण महाराज? हॅलो? आपली गाडी बिघडली की आपण काय करतो कोणाची तरी मागतो. मग त्या कलईवाल्याने त्या गावातल्या त्याला विचारलं तुझं पुढे देतो का? देतो आम्ही पण सामान काय? पुढे देतो सामान काय? काय नाही म्हणजे माझा संसार. अरे तुझा संसार पण काय? आता तो कलईवाला आपला संसार सांगतोय ऐकताय का? जीव आहे कलईवाला काय नाही तवा तगारी तवा तगारी म्हणजे डाळ तवा तगारी एक मन जेवारी तवा तगारी एक मन जवारी ऊपर जुरू की सवारी आगे हसन पीछे हुसन जागा राहिली तर मी पण दुसन. असा एवढा त्याचा संसार असा त्याचा काय संसार करता म्हणते हा दिवशी ताकीत आळशी कुठं पोसा हा संसार शब्दाचा एक अर्थ. दुसरा म्हणते संसारी जन्मी जे मृत्यू लोकाला संसार म्हटलं. पंढरीची दारी आल्यानो संसार नरदेहाला संसार म्हटलं. हा काम क्रोध सो संसार विकाराला संसार म्हटलं. आणि आगाऊ उपजणे आणि निमणे जन्म मरणाला संसार म्हटलं. आम्ही हे सारे संसार शब्दाचे अर्थ. आता शून्य शब्दाचे अर्थ पहा. शून्य म्हणजे काय? ज्याला किंमत नाही ते साई साई आहे त्याला किती ताप द्यायचे? हे दीदी कोण्या वर्गात येते माहिती? 8वीला. मला सांग 20 मधून 20 गेले खाली किती राहिले? शून्य. 20 मधून 20 गेले खाली काय राहिले? शून्य. म्हणजे शून्य ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात? शून्य. शून्य किंमत नाही त्याला काय म्हणतात? शून्य. आणि व्यवहार सुद्धा त्याच्या बाद आपल्या पुढे मारू तो आपल्या पुढे झिरो तो आपल्या पुढे काय आहे? झिरो. म्हणजे किंमत न देणे. शून्य शब्दाचा अर्थ काय? काय जीव नाही केली माहिती. शून्य म्हणजे किंमत नसणे. आता शून्य शब्दाचा दुसरा अर्थ करा परमात्मा. शून्य शब्दाचा अर्थ परमात्मा आहे की नाही? पहिले पोटेचं नव्हते काय? पुढं चंद्र सूर्य तारा नाही. मग अवघे शून्याचे होते म्हणजे परमात्मा होता. आता शून्य शब्दाचे दोन अर्थ किंमत नसणे आणि परमात्मा. आम्ही संसाराच्या नावावर शून्य घालून परमात्मा केला याचा अर्थ आम्ही संसाराला किंमतच दिली नाही या अर्थाने निवड. बायका कोणाच्या संसाराला तुकोबराने किंमतच दिली कशी दिली? उदाहरण देऊया. आम्हाला संसार अडचणीचा का वाटतो? बरं मला आपल्याला कमी काहीच नाही. काय कमी? काय कमी? माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर. जगायला माणसाला काय लागतं? बरी आपल्याकडे आहे का नाही? अन्न आहे की नाही खायला? अन्न आहे का खायला? ते तो सुटले अन्न आहे की नाही खायला? आहे. कपडा आहे का नाही अंगावर? महाराज जुन्या लोकांना 3 भावात 1 शर्ट होता. आता आपली मोजा आणि यांचं गणित न केलेलं बरं. यांच्याकडे एवढ्या साड्या या जर गेल्या कुठं साई म्हणते वर जर पंढरपूरच्या वारीला गेल्या ना तर 18 दिवसात 36 पद्धती एवढ्या साड्या. वस्त्र आहे निवारा आहे. बघा प्रारब्धानं कोणाला बंगला असेल कोणाला झोपडी असेल पण घर आहे की नाही? नसलं तर मला भेटा. सरपंच कोण आहे? आज नाहीत का? काय जर नाहीच तुम्हाला करत सरपंचाची गाठ घ्या आणि इंदिरा आवास मध्ये नंबर लावून घ्या. म्हणजे अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे. तुझे जीवन सुखी नाही महाराज. कोण आहे? अजून बघा. आता उजव्या हाताला एक प्रश्न माता माऊलीला खास तुम्हाला प्रश्न एकाचा लय ताण घेत नाही. मला सांगा ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करावं. एक नाही
4-5 जणी हात वर केला, मागच्या दोघी गेलं, पुढच्या दोघी गेलं. पण ऐकलं का, यांनी जो हात वर केला तो मनानं केला का सुनाच्या भीतीपोटी केला? तरी जाऊन भांडण होण्यापेक्षा हात वर केलेला तर शेजारी बसली. एक मावशी आहे, त्या माता माऊलीचं मला नाव माहित नाही. त्या कोपऱ्यातली बाई हात वर करू लागली, शेजारीनं करू दिला नाही. तुझ्या घरचं चट माहिती सुना असून सुखी नाही, काय कायच्या सुना नाहीत म्हणून दुःखी आहे. का बरं आम्ही एवढे संसारात त्रस्त काय? त्याचं एकच उत्तर आहे कृष्णाला, एकच उत्तर आहे, आम्ही फाजील संसाराला किंमत दिली म्हणून. आम्ही संसाराला काय देतो? आर्थिक किंमत देतो. पोरं वाढले पाहिजे, सगळेच क्लास 1 झाले पाहिजे, सगळेच IAS झाले पाहिजे. कधीच होत नसतं. जर विषम आहे तर सगळेच A1 होणार नाही ना. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे, प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. म्हणून आर्थिक किंमत देतो आम्ही संसाराला. एक उदाहरण देतो, चला. तुकोबारायची बायको, आता आई साहेब तुकोबाराय बाहेरून आली, लागली भांडी हाताय. आता झालं काय तुला? काय झालं म्हणजे हाय का म्हणजे तुम्हाला अगोदर 3 मुली आहेत, त्याच्या लग्नाचं काय नाही. तुकोबारायला किती मुली होत्या? 3. सगळ्यात मोठी कन्या तिचं नाव भागीरथी, दुसरीचं नाव गंगा आणि बारकीचं नाव काशी. काय नाव बोले? गंगा, भागीरथी, काशी. आता नवीन नाव तर अशी आली महाराज, श्रीशा. पुढेचं नाव किया. पुढेचं नाव काय? किया. पुढेचं नाव किया, श्रीशा. मला एक लय मोठा प्रश्न पडला. भाग्य असं की तो प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण राहणार. कसं? मी जर विचारलं कृष्ण मला, तुमच्या आजीचं नाव काय? सत्यभामा. मला तुमच्या आईचं नाव? आजीचं नाव गंगूबाई. तुमच्या आजीचं नाव? तकोबाई, गंगूबाई, सत्यभामाबाई. तुझ्या आजीचं नाव? चंद्रभागाबाई. आहे का नाही? अजून पुढे पिढी जाईल तेव्हा जर त्या पोरांना विचारलं तुझ्या आजीचं नाव काय? किया आजी. आर्यन आजोबा. चला तोपर्यंत आपण टिकणार नाही. तो भाग सोडून प्रश्न शिल्लक. भागीरथी, गंगा, काशी. पुरीच्या लग्नाचं बघा, पुरीच्या लग्नाचं टेन्शन. थांब पाहिजे महाराज, गणपती बाबांनी लिहिले, तुकोबाराय बाहेर गेले, असे पोरं खेळत होते. तू कोण रे? कोणाचा तू? मी गाड्यांचा. तू कोण रे? मी जांभूळकरांचा. तू कोण रे? मी चित्रकरांचा. चला या, काय तुमचं लग्न लावून देतो. 3 पोरं घरात आणली, आडनाव विचारलं, ब्राह्मण बोलवला आणि एकाच दिवशी एकाच घरात 3 पुरीचे लग्न लावले. मिठ्या का नाही? आम्हाला एकच बरं पुरीचं लग्न. अहो पोरीचं लग्न हा विषय टेन्शनचा नाहीच. फक्त तुम्ही मला पोरीचं लग्न करायचं, इथं 100 नवर देऊ शकतो. मी तो 4-5 उभी बी असते. काय बघायचं हे तू कधी नाही झालं तुझं रे. काय बघा उभेच एक तुझं झालं वाटतं आता नाही. सोनारीची जावई आम्ही आर्थिक संसाराला काय दिली? परवानगी त्यांना द्यायची. आता किसन शेठची तब्येत बरी नाही, त्यांना ऐकायला जातं की नाही कोणाच माझं वाक्य आदर्श घेतला पाहिजे लोकांचा. गेल्या वर्षी शेठचा पोरगा मिळाला, शेठचा चिरंजीव गेल्या वर्षी. तरी सुद्धा माणूस परमार्थ ठरवत आहे. सोपं नाही महाराज, सोपं नाही.
आणि त्यातले त्या धाप काळात पूर्ण झालं सोबत सांगायचं तात्पर्य काय आम्ही संसाराला किंमतच दिली नाही आता काम क्रोधाने विकाराला किंमत दिली नाही एकांत स्त्री आहे कामाला किंमत दिली नाही काम संसाराला मुंबईच्या बाबानं काठ्याच्या काठीने मारलं क्रोध संसाराला किंमत दिली नाही छत्रपती राजांनी नजराणा पाठवला लोभ संसाराला किंमत दिली नाही आणि समाजाला किंमत दिली नाही आणि परमार्थ करत असताना या संसार जो आहे ना मृत्यू लोकातले लोक यांना किंमत देऊन चालत नाही लोक कसं जगू देत आम्हाला लहानपणी शाळेत धडावलं ऐकावी जनाची हिसाब नीतीतला एक दृष्टांत सगळ्यांना माहिती तरी मी सांगणारच ऐकावे जनाची करावे मनाची एक बाप आणि मुलगा एक गाड घेऊन गेला बापाला म्हणलं तू गाडवावर बस नेमका पाय चालतो अरे बाबा सुगाव पर्यंत सुगावचे लोक मध्ये काय तरण्यात आठ्या पोराला अक्कल आहे का म्हातारा बाप पाय चालतो आणि तरुण गाडवावर बसलं बाबा मी का गाडवावर बसलो बोलायला लागले मी उतरतो तुम्ही बस पुढे आले म्हणून पुढच्या पाठी तिथं 2-4 जण बसले काय राव काय डंग्याला काय अक्कल आहे का नाही पाय पाय चालवला घेरड गाडवावर मी बसले बी लोक बोलत राहून दोघं बसले कळस लागेल लगेच पण ह्यांना काय भूत नाही आहे का नाही जीव कळतो का नाही मी दोघंही बसले त्या गाडवाचा जीव किती आहे पुढे नाही गेले मंगळापुरात बरोबर ती म्हणजे ती वाडी ते म्हणजे ती वाडी आहे त्या वाडीचे लोक म्हणजे काय बावड गाड हे काय हेच कळत नाही गाड वाजून खुशाल होतं पाय चालायला महाराज ती म्हणले बाबा तुम्ही बसले तरी लोक बोलतात मी बसलो तरी बोलतात दोघं बसले तरी बोलतात दोघं नाही बसलो तरी बोलतात ये करू आपण गाढवच खांद्यावर गाढव खांद्यावर पुढे लागले प्रवरा त्याला हातपाय झटकले गाढव प्रवरे पडलं झाले का बरं आयते भांडवल का केलं याने एकच गाढवपणा केला गाढवांचा ऐकलं आपलं लोकांचं ऐकलं असेल मला लोकांचं लायक बसतो ना आपण लोक जगू देणार नाही आपण नाही त्याचे शिकू तुका म्हणे भाविकांनी तुका म्हणे दुर्जन नाही म्हणतात तिथे आपण नाही त्याचे शिकून भाविक आणि दुर्जनाचे आणि काही मानू नये साचे तुका म्हणे आता ऐका वचन त्याजून या जन भक्ती करा किंमतच दिली नाही लोकांना अजून संसार शब्दाचा अर्थ दिला द्यायला किंमतच दिली नाही हो महाराज म्हणतात झालो
उदास फक्त ऐसे जाणार जिथे उदास उदास देहाला किंमत दिली नाही, शून्य घातला आणि जन्म मरणाचा विचार केला नाही. देह जावत बनावो पांडुरंगी दृढ भाव शून्य घातला, एक अर्थ केला. असा संसाराला किंमत न देता आम्ही परमार्थ केला. म्हणून आम्ही लय लोकाला किंमत दिली, आम्ही फार देहाला किंमत दिली, फार आम्ही बायका पोराला किंमत देतो. का हो? आज कीर्तनाला आले नाही, काही नाही तिचं डोकं दुखू लागलं. कोणाचं बाकी नाही हे बघा, बाकीचं म्हणजे कोणाचे बायकोचं पुढलं तयार अति किंमत आम्ही दिली नाही, एक अर्थ. आता दुसरा अर्थ काय करायचं शब्दाचा आपण परमात्मा. आता आम्ही संसाराच्या नाव शून्य घातला म्हणजे केलं काय? तो कामने घालून शून्य घातला, याचा अर्थ संसार देवावर सोडून दिला. आता त्याला जे करायचं ते संसाराचं करेल. आणि आम्ही असा संसाराला किंमत न देता संसार देवाकडे सोडून आम्ही एकच केलं, वाढता हा पुण्य धर्म केला. मिळालं काय महाराज तुम्हाला? हरी भजने हे धवडिले जग, तसं जग विषम त्याची नामे एका नामे अनारेशे वर्तने वेशही शिनाने अवधियांचे. पण अशा विषम जगामध्ये आम्हाला सोवळं जग दिसायला लागलं. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सानेले. आम्ही न ते गुणा पापी पवित्र शहाणा अवघे तुझी रूपे देवा बंधू भावे करू सेवा. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण आता जन नो हे अवघा जनार्दन. आता हरी भजने हे जवळले शुद्ध केले, हे जग शुद्ध केले, एक अर्थ. दुसरा अर्थ, या हरी भजनानेच आम्ही जग परमार्थाच्या पंथावर आणलं. कटनट यावे शुद्ध होणे जावे, कटे नट्या कसे वा शुद्ध होणे जावे. दौडी पिंडी भावे चौका मेळा दौडी पिंडी भावे चौका मेळा आणि शुद्ध होऊन हरी भजनी जवळीने ज्योत सुखविला ना काही काळाचा
आणि आम्ही काळाचा पाठला तर चुकवला. आता संसाराचे नाव शून्य घालून पडीकरांचा कसं चुकवला जातो. उदाहरण हे काय घड्याळ. कल्पना करा आता साई आता तुझ्यावर कुणीच नाही. हे घड्याळ साईने घेतलं लागला पाडायला. माझं घड्याळ साई घेऊन निघालं मी काय तरी साईच्या पाठीमागे लागलो. मग साईच्या लक्षात आलं बाबाला काही एवढं पळणं होत नाही. किती बाबाला पळवायचं, बाबा का वाळून धाडायचा काय आपल्याला. मग साईनं माझं घड्याळ मला दिलं. मग आता मी साईचा पिक्चर देईल का महाराज? नाही. मी साईच्या पाठीमागे का लागलो होतो? माझं घड्याळ घेतलं म्हणून. आता साईचा पिक्चर मी का सोडला? माझं घड्याळ मिळालं म्हणून. तसा काळ आमच्या पाठीमागे का लागला? कारण देह एक काळाचे, धन कुबेराचे. काळाचा देह आम्ही घेऊन पळू लागलो म्हणून काळ आमच्या मागे लागला होता. आम्ही देहा काळाचा देह काळाला देऊन टाकला आणि आम्ही मोकळे झालो आणि त्याने आमचा पाठलाग सोडला. कविला लाग कडे काळाचा. हे करत असताना कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी. अन्य साधनाला अन्य साधनाची अपेक्षा आहे. कर्माला शुद्धी करता येते पण विक्षेप घालवता येत नाही. उपासनेला विक्षेप घालवता येतो, ध्यानाला विक्षेप घालवता येतो पण आवरण भंग करता येत नाही. ज्ञान आवरण भंग करण्यामध्ये समर्थ आहे पण मन विक्षेप केल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणजे अन्य साधन अन्य साधनावर अवलंबून आहे. पण आम्ही केलेलं हरिभजन हे साधन हे मल निवृत्तीला कामी येतं. जळतील पापे जन्मांतरे हे विक्षेप घालवायला कामी येतं. नाम घेता मन लिवे आणि हे आवरण घालवायला कामी येतं. निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. कोणाही नरके साधनाचा पाल कर्मे केला त्याग देहबुद्धी. आम्ही देहबुद्धीचा त्याग केला आणि हे साधन केलं. म्हणून महाराज म्हणतात ऐका आम्ही हे केलं आणि इथपर्यंत आलो. तुम्हाला जर जीवनामध्ये समाधान मिळवायचं असेल तर हेच करा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. सुखाची समाधी हरीची कथा आहे. योगातून मिळणारी समाधी कशी? क्लेशोधी कतरस्तेषा अव्यक्ता सत्य चेतसा अव्यक्ता ऐकतील दुःखम देहवत फेरवाप्यते. तिथं दुःख काय आहे? अधिक आहे. पण सुखासुखी समाधी कोणती आहे? तो का म्हणे सुख समाधी हरिकथा. आणि नेने भवव्यथा गाईल तो. आणि ज्याने कोणी कथा गाईल त्याला कधीच भवव्यथा होणार नाही. म्हणजे भवरोधायसेच आहे. अनेक काय शुल्लक आहे. अन्य दुःख जातील यात नवल नाही. पण हे करावं लागेल संसाराच्या नावावर शून्य घालून हे करावं लागेल. हे म्हणजे काय? विठोबार व्यवहारामध्ये माणसं आपले यशस्वीतेचं सूत्र सांगत नाही. तुम्हाला प्रत्येक भागात काहीतरी प्रसिद्ध आहे. कोणाचीचा चुडा चुडावाला प्रसिद्ध. अजून जोगेश्वरी मिसळवाला प्रसिद्ध. पुण्यामध्ये एक वडावाला प्रसिद्ध. जोशी वड. एक चहावाला सुद्धा प्रसिद्ध. नरेंद्र मोदी म्हणतात प्रत्येक भागात काहीतरी प्रसिद्ध असते. अकोल्याचं काय प्रसिद्ध आहे? राजूचा पेढा प्रसिद्ध.
काय म्हणजे राजपक्षी राजपक्षी पण हे सगळे यशस्वी माणसं आम्ही कशाने यशस्वी झालो हे सांगणार नाही, कधी सांगणार नाही. का सांगणार नाही? आपल्या योग्यतेला कोणी यावं असं कोणाला वाटत नाही, हे ध्यानात ठेवा. पण संतांना मात्र आपण ज्या अवस्थेवर आहोत त्या अवस्थेवर समाज यावा त्या उद्देशाने संत आपल्या यशस्वीतेचं सूत्र सांगतात. जे सूत्र तुकोबांनी आज आम्हाला सांगितलं, बाळता पुण्य धर्म केला अर्थात हरिभजन केलं आणि ते कसं केलं, संसाराच्या नावावर शून्य घालून केलं. पांडुरंगाला आपल्यावर कृपा करावी, अगस्ती महाराजांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्याला सुद्धा ते भजन त्या पद्धतीने व्हावं आणि आपल्याला देवाने ते फल द्यावं अशी प्रार्थना करून तुकाराम ग्रामस्थ मंडळी मोठ्या निष्ठेने अत्यंत संप्रदायाची चाकोरी धरून गेल्या 51 वर्षापासून या उत्सवाचं आयोजन करत असतात आणि याही वर्षी तुम्ही केलं, मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था या संस्थेचे आभार मानतो. आदरणीय आमचे प्रमोद महाराज यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. उत्सवाचे मार्गदर्शक शिवराम महाराज यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व गायक वादक मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून हो तो का म्हणे सुख समाधी हरी Hare